चला आपण गणपती बाप्पासाठी माव्याचे मोदक बनवूया। त्याच्यासाठी एक वाटी दूध घेतलेलं आहे, 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे। इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपला दूध टाकायचं आहे आणि गॅस तापत करायचा आहे। दूध मस्त एकदम आटेपर्यंत असं। आता त्याच्यामध्ये आपण तूप टाकायचं आहे, कारण तुपाने टेस्टी लागते। आता दूध आपला मस्त घट्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून घेऊया आणि ते पण एकजीव करायचं आहे पुन्हा। चला आता असा मस्त आपण खवा बनवायचा आहे, एकदम मस्त खवा बनवायचा आहे। चला आता मस्त आपला खवा झालेला आहे। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। या डिश मध्ये काढून घ्यायचं आहे। असा आपला खवा घरच्या घरी तयार झालेला आहे। तर आपण आता थंड करायला ठेवूया। खवा आता आपला तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण पिठी साखर घेऊन मळून घेऊया। पाव वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि हाताला तूप घ्यायचं आहे आणि मिश्रण एकजीव करूया आणि मळून घेऊया। चला आता मोदक करूया आपण। तर ह्याला आपण तेल लावून घेऊया साच्याला। आता ह्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। हा मोदकांचा मोड आहे, मोदकांचा साचा आहे हा। ह्याच्यामध्ये मी केळीचे मोदक, चॉकलेटचे मोदक, माव्याचे मोदक बनवते आणि उकडीचे मोदक मी हाताने बनवते। त्याच्यामध्ये आपण आता केशर लावून घेऊया साईडने, म्हणजे आपला केशर पण येईल। असे मी माव्याचे हे गोले करून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये आपण भरायचे आहेत, ह्याच्यामध्ये भरायचे आहेत चांगले। साईडचा पण काढून टाकायचा आहे त्याचा वरचा। सगळे असे आपण भरून घेऊया। चला आता आपण असे काढून घेऊया। वाव, बघा मस्त झालेलं आहे आणि केशर पण आलेलं आहे साईडने। असे आपण सगळे आता काढून घेऊया। मस्त निघतात मोदक, हे बघा चांगले मस्त निघतात। हा, असे आपल्याला मोदक सगळे तयार करायचे आहेत गणपती बाप्पासाठी। चला आता फ्रेश माव्याचे मोदक आपल्या घरच्या घरी बनवलेले आहेत आणि तुम्ही कुठून बघताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा। चला तर आता गणपती बाप्पासाठी आपले मोदक तयार आहेत। टाटा, बाय बाय।